हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे सुरेश. तर तुमचं सर्वांचं सुरेश टेक्निकल या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमची पी एम किसानची KYC जर तुमची बंद झाली असेल किंवा कधी करायची असेल किंवा मोबाईल नंबर तुमचा जर त्या ठिकाणी KYCला म्हणजे नसेल, अपडेट करायचा असेल, तर हे आपण लगेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर मित्रांनो, चला सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन सन्या आपल्याला PM किसान या ठिकाणी असं सर्च करायचं आहे. PM किसान या ठिकाणी आपण सर्च केल्यानंतर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी या योजनेला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आपल्याला 2 नंबरला KYC दाखवते ऑप्शन, या 2 नंबरच्या ऑप्शनला आपण असं टच करून घेऊया. टच केल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस पुढे येईल. OTP रिसेट KYC आधार नंबर. तर या ठिकाणी आधार नंबर दाखवतो. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर भरून घ्यायचा आहे. आधार नंबर जर तुमचा KYC जर ऑलरेडी असेल तर तुम्हाला ऑलरेडी KYC झालेली आहे म्हणून असं दाखवणार, आणि नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉन ॲक्टिवेट म्हणून असे ते दाखवल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला आधार नंबर असा आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर चला आपण आधार नंबर या ठिकाणी भरून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आधार नंबर तर मित्रांनो, आपण माझा आधार नंबर जे आहे या ठिकाणी ब्लर करून घेऊया. तुमचा जे नंबर आहे तुम्ही व्यवस्थित टाका. असा आधार नंबर आपण पूर्ण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला लगेच या ठिकाणी सर्च ऑप्शन आहे. सर्च ऑप्शनला लगेच जाऊन आपण असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट अशा जो मॅसेज आहे KYC इज ऑलरेडी डन, असं हे मॅसेज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर असं प्रोसेस तुमचं कंप्लीट असेल तर तुमची KYC झालेली आहे असं समजायचं मित्रांनो. तर चला, जर कुणाची अशी KYC नसेल तर अशा किंवा असेल किंवा नसेल, जर चेक करायची असेल तर अशा या पद्धतीने तुम्हाला पण चेक करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला एक सबस्क्राईब करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.